जय जिजाऊ जय शिवराय बांधवांनो. तर आता 22 ते 23 वर्षापासून जो दादांनी हा संघर्ष उभा केलाय मराठा आरक्षणाचा, तर खरंच की त्यांच्या घरच्या त्या ताई असतील किंवा दादांचे वडील असतील, तर ह्यांचं पण सहकार्य इतकं म्हणजे त्याच्यात लाभलेलं आहे. कारण की बांधवांनी विचार करा की जर आपल्याला 8 दिवसासाठी जर कुठं जायचं असेल तर आपण त्याचं नियोजन अगोदर 15 दिवस आधी करतोय. तर आज पूर्ण आपलं आयुष्य दादाने समाजासाठी अर्पण केले आणि पूर्ण घरची जिम्मेदारी त्या त्या घरच्या ताई असतील किंवा दादांचे वडील असतील, तर त्यांनी ही जिम्मेदारी सांभाळलेली आहे. आता काय हॉस्पिटलला नेणं म्हणा, लेकरा बाळांना शिक्षण म्हणा किंवा आर्थिक घरचा खर्च म्हणा, की त्या खरंच त्या ताईंचं करावं तेवढं कौतुक कमीच आहे म्हणल्यासारखं बांधवांनो. की परिस्थिती पण इतकी हालाकीची आणि रोजी रोजगार करून आपलं कुटुंब भागवणं म्हणजे म्हणावा तेवढा सोपा विषय नाही. तरी सुद्धा समाजासाठी की तुम्हाला करायचं आहे तर तुम्ही संघर्ष करा, आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे आहोत असं सांगणाऱ्या त्या खरंच माता माऊलीचे कोटी कोटी उपकार आपल्यावर आहेत म्हणायला काही हरकत नाही बांधवानो. कारण की अगोदर माणूस म्हणतोय ना की अगोदर कोणी पण झालं तर अगोदर आपल्या स्वतःच्या फॅमिलीचा विचार करतो आणि नंतर मग पुन्हा समाजाचा विचार करतो. मग तसं दादानी केलं नाही. पहिल्यांदा आपल्या समाजाचा विचार केलाय आणि मग पुन्हा आपल्या फॅमिलीचा. तर त्यांना सुद्धा सहकार्य करणं आणि त्यांना सुद्धा सपोर्ट करणं म्हणजे इतकं घरच्यांचं मोठं सहकार्य दादांना सुद्धा लाभलं की खरंच म्हणजे मला त्या माता माऊलीविषयी आज मनात जरा थोडंसं विचार आला, म्हणून मी इथं 4 शब्द मांडायचा प्रयत्न करते बांधवांनो. तर प्रत्येक महिला बहिणींनी असंच प्रत्येकाला सपोर्ट द्या आणि 29 ऑगस्टला मुंबईला जाण्यासाठी कोणत्याही महिलेने कुणाला कोणत्याही बांधवांना रोखू नका माता माऊल्यांनो. की जरी सणसूद असेल तरी आपण एखाद्या महिलेवर ते सणसूद एवढ्या वेळेस सोपवा आणि प्रत्येकानं 29 ऑगस्टला मुंबईला जायचा मार्ग रिकामा करून की त्या दिवशी 100% मुंबईला सगळेच या आणि आपण आल्याच्या नंतर की सगळे सण उत्सव असतील ते आपण साजरा करू. जय जिजाऊ जय शिवराय. एक मराठा कोटी मराठा.